रिपोर्ट आहे खुलताबादमधून। एकीकडे खुलताबाद इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरून वाद पेटलाय, त्यात आता आणखी एक नव्या वादाची भर पडली आहे। कारण खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। खुलताबादऐवजी हे रत्नपूर झालं पाहिजे। भारतीय जनता पार्टीला आपले वडिलांचं नावही बदलण्याची वेळ आलेली आहे, मला असं वाटतं। ज्या खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग पेटलंय, त्याच खुलताबादेच्या नामांतरावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। खुलताबादेचं नाव बदलून रत्नपूर करण्यात यावं अशी मागणी भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय केणेकर यांनी केली आहे। तर तुमच्या वडिलांचंही नाव बदला अशा भाषेत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय। या रत्नपूर तालुक्यामध्ये भव्य विशाल स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं बनावं। खरं तर हिंदू जनमानस छत्रपती संभाजीनगरचा खुलताबाद न म्हणता रत्नपूर म्हणतो आणि खुलताबादच्या रत्नपूरच्या सर्व हिंदू जनमानसाचा मागणी आहे की खुलताबादऐवजी हे रत्नपूर झालं पाहिजे आणि म्हणून ती मागणी सुद्धा मी मांडणार आहे। आता शहराच्या रस्त्यांचा, इमारतींचा, रेल्वे स्टेशनचा, हवाई अड्ड्याचं नाव बदलल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीला आपले वडिलांचं नावही बदलण्याची वेळ आलेली आहे, मला असं वाटतं। ते पण करून दाखवा। औरंगाबाद आणि खुलताबाद या दोन शहरांची नावं औरंगजेबामुळेच पडलेली आहेत। दख्खन जिंकण्यासाठी पाव शतक औरंगजेब महाराष्ट्रात राहिला, पण त्याचं स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवलं। निराश होऊन औरंगजेब दिल्लीकडे परतत असताना त्याचा अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरात शेवट झाला। औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याचं पार्थिव खुलताबादेत दफन करण्यात आलं। खुलताबादचा इतिहास काय? खुलताबादचं पूर्वी नाव भद्रावती नगरी म्हणून प्रसिद्ध होतं। भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन होता। हा राजा रामभक्त होता। राजा भद्रसेन त्यांच्या रामभक्तीमुळे इथं भद्रा मारुती आला अशी आख्यायिका। खुलताबाद या नावाचा अर्थ अनंत काळचे निवासस्थान असा होतो। हे नाव औरंगजेबाच्या मरणोत्तर उपाधी खुलद मकन पासून आलं। तर औरंगजेबाच्या दफनविधीनंतर खुलताबाद नाव प्रचलित झालं। खुलताबादला रत्नपूर देखील म्हटलं जायचं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील खुलताबादला रत्नपूर असं संबोधायचे। दैनिक सामनामधून खुलताबादचा उल्लेख रत्नपूर असा केला जातो। रत्नपूरच असली पाहिजे ना, ते नाव पूर्वी होतं। ते औरंगजेबाच्या काळात ते झालेलं खुलताबाद आहे। देवगिरीचं नाव पहिले दौलताबाद नव्हतं, ते पहिले देवगिरी होतं, आता ते दौलताबाद झालं। दौलताबाद, खुलताबाद, औरंगाबाद हे सगळे जे काही बाद आहेत ना, यांना आता आम्हाला बाद करायचं आहे। गरीबों को वहाँ पर मदद मिले, उनकी अच्छा सा चिकित्सा हो, उनका वहाँ पर उनका इलाज हो, इसके लिए कुछ काम कीजिए। ये काम नहीं कर रहे, रिकामे काम को सबसे पहले जा रहा। बड़ा आसान काम है, अपने ऑफिस में बैठ के एक लेटर टाइप करना, मुख्यमंत्री को दे देना और हो हाँ हमारे दिया मैं नाम बदल दिया। ये छिछोरापन छोड़ो, कुछ बेसिक काम करो। नरेंद्र मोदी सरकार 2014 साली सत्तेत आल्यापासून गेल्या 9 वर्षांमध्ये देशातील 18 शहरांचं नामांतर झालंय। यात महाराष्ट्रातील संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे। याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांची नावं बदलण्याची मागणी अधूनमधून होत असते। औरंगाबाद, संभाजीनगर, अहमदनगर, अहिल्यानगर, उस्मानाबाद, धाराशिव, इस्लामपूर, ईश्वरपूर करण्याची मागणी, पुणे, जिजापूर करण्याची मागणी, सातारा, राजधानी सातारा करण्याची मागणी, उल्हासनगर, सिंधुनगर करण्याची मागणी, अलिबाग, मायनाक नगरी करण्याची मागणी, खुलताबाद, रत्नपूर करण्याची मागणी। एकीकडे खुलताबादेतील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत। राजकीय पक्षांच्या मतमतांतरामुळे हा वाद शमण्याची शक्यता नाहीये। अशातच खुलताबादच्या नामांतराचा नवा मुद्दा आल्यानं राज्यातील राजकारण आणखी तापणार हे नक्की। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।